गोंधळच मग जनावरे मारानी पद्धतचे बकरा. आणि मी स्वतः आहे ना मांस मच्छी खाऊ नका विषय कीर्तनातून नेहमी सांगत राहस. आमनाच घरमा मतलब परिवारमा गोंधळ जर घालतस ना बाबा ते बकरा मारतस मेंढा बकरा. मग मी त्याचे समजाडू मी कीर्तनकारी मला माहिती मी ग्रंथ नाही पेक्षा छोटा मोठा वाचत राहा राय चुकी नसे संतसना विचार असले मिळतं जुळतं नाही शे जनावर मारू नका. त्या सांगित नाही आपला खंडेरावले मारणंच पडस म्हणजे म्हणतं नका हो म्हणे तू ऐकली होती आमना घरमा काय कोय ना देऊ ना ते काय करा ना म्हणतं राहू द्या भाऊ तुम्ही नाही कर तुम्ही नियम नाही बदलावतस ते मी करच म्हणतं. आता मला काही नाही घेणं नाही देणं नाही मला फक्त यासल्या संदेश देणं होतं की बिगर जनावर माराना बी गोंधळ बसवा मी गोंधळ करा. आता गोंधळ मग आपलं देवदरी नाच आणि पद्धतचेच ना मी देवदरी नाचतो तो एक व्हिडिओ काढा लोकेशन रात्री त्या गोंधळी राहतच का त्याने म्हणा हात धरीने आग्रह करा म्हणे महाराज आणि म्हणा बहीण पाहुणा बडा बसेल होता त्या म्हणे महाराज तुम्ही वृंदावनमा जातच भगवानना मंदिरमा जाईन नाचतस म्हणे असं हरिपाठ मा नाचतस मग आठे आपला घरच देवना दरबारी आठे नाचाल काय अडचणशे म्हणे मला त्याची सांगे सवरी फार्म भरायला दिना मी बिनिता तेल निघत फार्म भर दिना आणि असा तंगड्या तरी उपटा का नाही माले तोच व्हिडिओ व्हायरल कर दिना लोकेशन. मला आता हे सांगायचंय गोंधळमा नाचणं काही चुकी नाही शेत चला भाऊ मी बस करी तमासाना स्टेजवर चालली गो आणि लावण्या म्हण राहतात तरी असं उडाय राहतो असं होतं का. पण काय रास माहितीये का एखादा पैलवान गाय जरी उपटायना नाही ना ते तो अशी जागावर धरस ना की तो डायरेक्ट कोकाई उठायला पाहिजे समजी घ्या तुम्ही. तसं बाकी नसले असा वावराय नाही राही ना मग याला खोटी कोणती नस धरा नाही गो याने मन चॅलेंज डायरेक्ट बठ्ठा असलेच ऐकणार असले कीर्तनकार असले महाराज असले मन नाचाना शिवाय आणि मना स्वतःना शृंगार शिवाय दुसरी चूक कोणतीच सापडावं नाही. जो चूक काढी दिन त्याला 11 लाख रुपये इनाम दिसो 11 लाख रुपये फक्त नाचाना आणि मी स्वतः राधाराणीनं शृंगार करेन कीर्तन उभं रास यांना व्यतिरिक्त कोणती चूक काढू शकत नाही. असा दुसरा लपडा जर सापडा दिनात ना 21 लाख रुपये इनाम दिसू 21 लाख रुपये. हा मग त्यासले ते काहीच सापडत नाही मग बदनामी कुठे करतील त्या बस तेवढंच सापडत त्यासले. आणि नेमका मन सांगे गद्दारी करणारच नाकाच ना व्हिडिओ आते निघराय ना भाऊ हो इथला बेकार तोंडवर करा हे करत तरी सांगे एवढा मोठा महाराज बडा खानदेश मानस बडा महाराष्ट्रमा इज्जत म्हणे इथला नाच ना म्हणे मना नाचाना व्हिडिओ इथला खेडापाडात त्याने कीर्तन मग साधू आहे त्यांना लपडा सापडी घ्या तो बद भाऊ दे भाऊ आई बी वा व्हायरल होऊ द्या कारण भगवान न्याय करच बा असं बरोबर आहे की नाही. हा समजायला पाहिजे काय सांगितलं तुम्ही गोंधळ घालू नका असं मत नाही पण गोंधळ घालत असताना जनावर मारलेच पाहिजे असं काही नाहीये. जनावर मारणं ते पण भगवंताने जन्माला घातलेला जीव आहे तर त्यांना मारू नका ते म्हातार कधी देव नाही धर्म नाही मंदिरमा नाही कधी भजनमा नाही पण गोंधळ सोडे नाही आणि गोंधळ मग खाणार इथला नेतात फेडतस ना बाकीचे फक्त माहीत पडायला पाहिजे आपले गोंधळीने निवतं येईल असं गोंधळीने निवतं येईल इथलं माहीत पडताच. सकाळी मग बाई सांगते म्हणा नको रांजो बाई सांगा जाऊ ते संध्या काय नसे हो माय नको दोन्ही टाइम तटे मोडलीच बाकी ना तिथला येडा राहता ना गोंधळीने निवतं संध्या काय ना राजा दुपारना की जमा निंबुलले फिरत आणि तसाच प्रकार न म्हातार होत आई कधी देव नाही धर्म नाही हो पण गोंधळ सोडे नाही तरुण पोरेच त्या पार्टीस न जाईन उभं राहा 31 डिसेंबर मा आदरीत राहायचे नाही नेमकं गोंधळ मा खावाल बसणं तुमले अनुभव नशीन बा गोंधळी पंगत ना अजून अरे कोणीच नाही ना गोंधळ मा खाणारा दिनभर ना भुक्या राहतस ना वाढपी पोरेले सांगतात त्या कारण तडे काय 1-1-2-2 पीस भेटत ना दिनभर ना भुक्या राहता ना त्या वाढपी पोरे ते काढणार आहे तो पोऱ्या सांगा हो बाबा इकडे चुलावर रागी बट गई गे रे आपा रसाजे रे मग या नाही सामत 2 पीस उन्हात म्हातारा नाही सामा एक चांगलं होतं बाबा एक हाड्डी होती खाणारले चांगलं समजस हाड्डीना मधमा मटेरियल रास अहो म्हातारा हाड्डी मानं मटेरियल वडाल घ्या हाड्डी मानं मटेरियल वडाल घ्या आणि हाड्डी बोलली नाही भाऊ चालू पंगत मा पाहिलं माडीनात रे काका उनी गुचकीन घ्या पुचकी म्हाताराने चालू पंगत मा पाहिलं मार दिनात वाढपी पोरे म्हणे याला बाहेर चिलगावा रे आपलं चोरी दपीन बादली भर काढेल खावा माय आणली म्हणे 2 पोरेनी उचलीन घर टाका म्हातारे सांगा तुम्ही म्हातारा घ्या आज सांगतात म्हातारा माहित होतं 65 वर्ष मा अंदाज लायलेला होता वायबारच होतो बा असं पण आता मरेलवर चांगलं रन्न पडीन बरोबर आहे की नाही. आणि काय म्हाताराचे नुसती वय जा सुधरत काही नाही बरं हा तसा गणच सापडतं हो आमनी गली मा बी एक म्हातार होतं आमनीच गेली जा तिथलं दड काय दिदा बरं दिनेश दादा नाही ते गरीब सुद्धा आणसू बरं मी तुमले बी आणा आज सांग ना बारका बुक्या तिकीर म्हणे जिरी जाई वाज तुम्हाला जागावर दांगा दुंगा राहतात पायपडी सांगतो वैमानुसार माणूसले समजायला पाहिजे कोणती वैमा काय करू असं आमना दोंडायचा एक म्हातार मांगली गली मला लगीन चालू होतं लगीन आपली घे पंगत मा बशी घे खावाय घे कामधंदा काहीच नाही काय की खुर्ची ओढली नाही मंडप नाही कोपराला बशी राहणार लगीन आटोपणं शेवटली विधिराज बाबा आपली नवरदेव नवरी गुन्हा टाकतस तुमच्याकडे विषय ती पद्धत शेना लगीन नंतर नवरदेव नवरी गुन्हा टाकतस शेक तुमच्याकडे हां बरं आहे मला कसं वाटणं म्हणतं का फक्त आमना दोंडायचा मस्त म्हणतो
नवरदेव नवरी गुन्ह्या टाकऱ्यांता 80 वरीस ना म्हातारांत केली ना घर घ्या म्हातारील म्हणे मला पानलंय म्हणे म्हातारीन लोटा करते ना यान गुचूक पाणी प्यायला पाहिजे ना यान तोंडमा जात नाही म्हातारी गुन्ह्या टाके म्हातारीने बरेल तांबे डोकार ओढी म्हाताराला डोकं फुटी म्हाताराला 7 पोरे होतात 7 पोरेनी फोन करा सासराले मामा मन बापनं डोकं फुटी घेता खाली या म्हणे आधी येणार नाही येवार त्यांना सासरा जरी घ्या मना नाही होणार मला ऐकणं पुढे 7 वेळी संध्याकाळपर्यंत कपडा लिहिणे 1000 6 गरीब होता 7वा बोलका होता का वेळी डोकं कसं काय फुटणं जाऊ द्या म्हणे रात्री काही वावर मोबाईला बिलाल घेतात का म्हणे नाही हो मग महेश निघो माल दिना का म्हणे नाही हो मग बांधवर 65 घ्या का म्हणे नाही हो ना तू केलं ना 7-8 वर्ष म्हणे बाबा हो मी सांगू का मन बाबा डोकं कसं काय फुटणं अहो गावना बाबा अहो घरना बाबा म्हणतो काय का गोठाय गावना बाबा म्हणे सांग रे भाऊ तुम्ही बाबा डोकं कसं काय म्हणून काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं म्हणे नवरदेव नवरी गुन्हा टाकणार तो म्हातारा किंवा मग आजी पाणी मागं म्हणे मन आजी लोटाभर दिने गुच्चूक पाणी प्यायला पाहिजे ना म्हणे या तोंडमा जात नाही म्हातारीवर गुन्हा टाके म्हणे मग बतारीन बरेल तांबे या डोकावर बोली पे केले म्हणे डोकं फुट जायचे म्हणे दकी काय राहणार बियाई लयल कपडा घर लई घेत ना ते का चांगला काम मग डोकं फुटेल होतं का बराच म्हाताराले सुधरत नाही कोणती वय मग काय करू तसंच आहे म्हातारा बी मरण म्हातारीन रडायला सुरुवात करी म्हणा राम ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना धनी म्हणा राम का दिमा भजन करी रायनात ना मना देव मला ते काही पटे नाही पण मी चालीवर दगटीन सैन करली ना तिथलं म्हाताराला आंघोळ देवाय गे उचलान टाइमले म्हातारी सांगस ओ माय म्हणा राम ना तोंडमा तुळसी ना पाला करी गाला ना म्हणा राम मी बटा मानचेच माय आवाज दिना इथून राम ना तोंडमा कोंबडी ना बीजला कुची दिना मनी काकू का बरं म्हणे महाराज म्हणतो याने आयुष्यभर पारमण्या कोंबड्या खाता त्याला तुळशी ना पाला ना कितला गुण लागावशे तुळशी ना पाला नाही अख्खा तुळशी वृंदावन मी आणि तोंडमा खूपशी दिना तर यांना उद्धार होणार नाही जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर गडामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल व्रत एकादशी करावं लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही तुम्ही असं कितला बी मरावर कितला बी अख्खा तुळशी मावी शिलगावात याल तरी उद्धार व्हावा उद्धार करून घ्यायचा असेल गडामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल माया हो तुम्हाला आता सांगून जाईल आजचा दसऱ्याच्या दिवशी जर आज तुमच्या गावामध्ये कीर्तन होत असेल हे माझंही भाग्य आणि तुमचंही भाग्य आजच्या दिवशी जर नामचिंतन तुम्हाला ऐकायला भेटत असेल तर हा पोरगा भाग्यवान आहे जन्माला आलेला की याच्यावर वाढदिवसाला तुम्ही कीर्तन ऐकतायत आणि मी कीर्तन करतोय आजच्या दिवशी दसऱ्याला आज चांगला दिवस आहे आजच्या दिवशी सगळ्या बायांना विनंती आहे बाहेर गावतो येईल राहा की गाव मान्या राहा बट्या बहिणीसले बट्या मायासले विनंती रवी किरण महाराज कीर्तन ऐकली ना माया आज ना नंतर आपला चुलावर मटण मासा शिजणार नाही अशी शपथ दिल्या बहिणीसून बाया तुला बट पटच बापन आईज नाही पट सांगले बाकी नाही माय होते येडांगत चावी राह नावते तुम्हाला हे का सांगतो माहितीये का वाजाडात ना 12 वाजे घ्यात ना हिसाब लायल्या बरं पक्का ना बापू साहेब दखा बरं हां दखा बा तुम्ही नाही विचार मग माल काय 2 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल पण माझा जो खरा संदेश आहे ना महाराजजी मला हा सांगायचा आहे समाजाला आत्ता जर मी माईचे चरित्र सांगायला सुरुवात केली ना तर आमचे सगळे महाराज मंडळी तुमच्यासाठी पहिलं गीत म्हणतात पहिली कविता म्हणतात आई माझी मायेचा सागर म्हणतात ना बाबा आई माझी मायेचा सागर मी पुरुष मंडळींना नंतर बोलेल 1 मिनिटासाठी बोलणार आहे फक्त सेवेला पूर्ण विराम असेल तुम्हाला म्हणताना आम्ही जर का माईचं चरित्र सांगायला सुरुवात केली तर तुम्हाला म्हणतात आई माझी मायेचा सागर आई माझी दयेचा सागर का म्हणतात माहितीये का तुम्हाला पोरगा जर आजारी पडणार ना तुम्ही दिनभर कितलं बी वावर मग काम करेल राव घरना काम धंदा आवरेल राव तुम्हाला पोरगा जर आजारी राहणार रातना 3दा उठतीस आणि पोऱ्याना अंगणा ताप चेक करते मायमान पोऱ्याला तापते नाही बरं घ्यावी ना बरोबर आहे ना तुम्हाला पोरगाना पायमा जर काटा मुडेल राहणार रातना 4दा उठतीस नाही पाय देखतेस मायमान पोऱ्याना पाय तर सुजी घ्यावी ना तुम्हाला पोरगाना अंगणा ताप तुमले सैन होत नाही तुम्हाला पोरगाना पायमाना काटा तुमले सैन होत नाही बरोबर आहे ना तुम्हाला पोरगाला दुःखमध्ये किशे तुमले थोडं बी सैन होत नाही ना कारण तुम्ही दयाना सागर मायाना सागर आहेत बरोबर आहे ना तुम्हाला पोरगा तुम्ही दुःखामध्ये देखू शकत नाही जे बच्चा कापा असते बी कोणतरी बच्चा आहे बरोबर आहे ना तुम्हाला पोरगा आजारी पडायला नको असं वाटत तुम्हाला पोरगाना अंगमाना ताप तुमले सैन होत नाही आणि दुसऱ्यानं पिलू कापीन खाई जातीस तुमले दयाना सागर मायाना सागर म्हणणारले बघ नाही मला एखादं हा तुम्हाला दयाचा सागर मायाचा सागर म्हणतात आजच्या नंतर शपथ घ्यायची माया मटन मासा खावा नाही तुम्ही जर बंद कर दिना देखा 84 लक्ष येऊन मा तुम्हाला बी नंबर लागावशे बरं बकरा कोंबडा आपली बी बन्न शे हा आज तुम्ही कापी काय राहणार त्या कोंबड्याचले कोंबडाचले आज तुम्ही कापी काय राहणार पुढे आपले त्या जन्मामा जाणं आहे पुढला जन्मामा आपले जीवत उकडता पाणी मा सोडीन खातील लोके बघा दुसरा त्रास तिथलाच द्या जिथला आपण स्वतःसाठी सहन करू शकतोस हो दऱ्याखोऱ्यांमध्ये उभे राहिल्याच्या नंतर राम म्हणा राम म्हणल्याच्या नंतर दऱ्याखोऱ्या तुम्हाला 4 वेळेस म्हणतात राम 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 तुम्ही दऱ्याखोऱ्यांमध्ये उभे राहा आवाज द्या राधे दऱ्याखोऱ्या तुम्हाला रिटर्न आवाज देतात राधे 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 आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये तुम्ही जर आवाज दिना नीच तर त्या दऱ्याखोऱ्या तुमले सांगतात तुझऱ्या नीच 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 म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे तुम्ही जे पेरणार तेच उगवणार आहे म्हणून मुक्या प्राण्यावर दया करा कारण आपले संत आपल्याला शिकवण देऊन गेले मग आज ना नंतर मटन मासा बंद ना बहिणीच पक्का ना हो बंदच कर द्या ना तुम्ही जर रांधा बंद कर दिना ना आज शपथ लिहिलं ना आपला चुलावर मटन मासा शिजणार नाही आज जर तुम्ही शपथ लिहिली नाही
तुम्ही जर रांधानं बंद करते ना त्या का गलीमात आईला फिरावतील का हा सांगित देवाना बनवणे आपला चुलावर पण नेमकं उलट आहे बाबा 3 दिन आहे ना काय बहिण डोकाला हातला एवढं माय तोंड कान बडं मजा नाही घे म्हणा आज 3रा दिनले आई बहीण ना तोंड मजा नाही असतो काका कसा काय तरी ना बाजार बंद करी काको तुम्ही आज निर्णय घ्या तुम्हाला ऐकत नाही का तुम्ही जर सांगत याला यानं बंद करावत नाही माडी तुम्हाला सांगेल ऐकत नाही या तुम्हाला सांगेल वर गणत भाऊनी सगळी बहीण ना करता बंद करते ना का मटन मासा सोडवत नाही का सगळ्यांना विनंती असेल आजच्या नंतर आपण कीर्तन ऐकलेलं आहे आजच्या नंतर आपल्या चुलीवर मटन मासा शिजणार नाही अशी शपथ घ्यायची घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित ज्या लेकराचा आज वाढदिवस आहे त्याला भगवंत उदंड आयुष्य देव ही प्रभू चरणी राधाराणी चरणी प्रार्थना घडलेली सेवा इथंच थांबेल ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचा अगोदर